नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार अगदी सुपर सॉफ्ट, अगदी जाळीदार असा 10 मिनिटात बनणारा. जर तुमच्याकडे पाहुणे आले असेल तरी तुम्ही अगदी पटकन बनवू शकता असा आणि आपला अगदी घरच्या मोजक्या अगदी जिन्नसाने. तर चला, आपण आज बनवणार आहोत तो म्हणजे खमण ढोकळा. तर चला पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करायची आहे. सगळ्यात अगोदर आपण इथे काय घ्यायचं, मिक्सरचं भांडं घ्यायचं. साध्या सोप्या पद्धतीने दाखवते. त्याच्यामध्ये घ्यायचं आपण 1 कप बेसन. आता हे बेसन अगदी बारीक घ्यायचं, जाडसर घ्यायचं नाही. कोणतीही वाटी घ्या, मी मेजरिंग कप घेतलंय, तुम्ही कोणती वाटी घेतली तरी चालेल. हिरवी मिरची अर्धाची पेस्ट टाकायची आणि हळद मात्र किंचित घालायची, जास्त नाही. हे घातले, चवीपुरतं मीठ घालायचे. चवीपुरतं मीठ घातलं की नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ढोकळ्यामध्ये असतं ती म्हणजे साखर. 3 मोठे चमचे साखर घालायचे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं हे सुद्धा असतं की लिंबाचा रस. 2 मोठे लिंबू घ्यायचे, पिळून घ्यायचे आणि त्याचा रस घालायचा. आणि त्यानंतर पाण्याचं प्रमाण म्हणाल तर पाऊण वाटी घालायचे पाणी. एवढंच पाणी घालायचं, तुम्हाला कमी जास्त काही करायची गरज नाही. परफेक्ट पाणी आहे आणि हे पाणी ज्या वाटीने तुम्ही घ्याल बेसन त्याचा पाऊण वाटी घालायचे पाणी. आता हे वाटल्यानंतर बघा कुठेही गाठी राहत नाही. त्याच्यात हे सगळ्यात महत्वाचं असतं. मिक्सरमध्ये केल्यामुळे कुठे आपल्याला त्रास होत नाही. कधी काय होतं, हाताने केलं तर कधी गाठी राहू शकतात, कधी मिक्स होत नाही. ही मात्र तुम्हाला म्हणजे ह्या मिक्सरमध्ये केल्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही. आता ही कन्सिस्टन्सी झाली. आता काहीच करायचं नाहीये, फक्त झाकण द्यायचं, 10 मिनिटं ठेवून द्यायचं. जोपर्यंत हे झालं 10 मिनिटं होत आहेत तोपर्यंत आपण एखादा केक टीन घ्यायचा. तुम्ही तुमच्याकडे जे भांडं असेल ते घेऊ शकता, काहीच नसेल तर ताट घेतलं तरी चालेल. थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि तेल लावल्यानंतर सगळ्या बाजूने अगदी पसरून घ्या छान असं, म्हणजे ढोकळा आपला व्यवस्थित निघेल. आता ह्या ना तेल लावल्यानंतर मी इथे काय केलंय, मी बटर पेपर घेतलंय, म्हणजे आणखीनही चांगला तो निघतो. पण नसेल ना तरी काही हरकत नाहीये, आपोआप तेल लावल्यानंतर सुद्धा तो ढोकळा छान असा निघतो. आता हे सगळं मात्र करण्या अगोदर स्टीमर किंवा तुम्ही एखादा कुकर, कढई काही असतील त्याची पूर्वतयारी अगोदरच करायची. म्हणजे पाणी अगोदरच उकळायला अगदी मंद करून ठेवायचं. पाणी अगोदर शिजलं पाहिजे. आता या मिश्रणामध्ये आपण टाकणार आहोत 2 मोठे चमचे तेल. तेल यासाठी घालायचं, तेल घातल्यामुळे आपल्याला ढोकळा घशाकडे अटकत नाही, कुठे काही लागत नाही. म्हणून अशा प्रकारे घातल्यामुळे अगदी तो चांगला सॉफ्ट असा होतो. चांगलं ढवळून घ्यायचं. हवं असल्यास तेल तुम्ही मिक्सरच्या भांड्यात टाकलं तरी चालेल. आता त्याच्यानंतर आपण इथे सोडा न वापरता इनो घेतलंय. त्याचा ना अगदी त्याच्याने लगेच पटकन अगदी फर्मेंट होतो. जरासं पाणी घालायचं, ऍक्टिव्हेट करायचा. आता मात्र इथे चांगलं ढवळायचं. जर इनो घालायचं नसेल तर तुम्ही सोडा घातला तरी चालेल. 1 चमचा त्याच्यामध्ये सोडा घालायचा. आता हे एवढं ढवळायचं की तुम्हाला आपोआप हातावरती त्याच्यावरती जोर सुद्धा येणार नाहीये बेसनचा. अगदी हलकं होऊ लागतं, त्याचा रंग बदली होऊ लागतो आणि बघा टेक्स्चर सुद्धा अगदी चेंज झालेलं आहे, म्हणजे अगदी वेगळं झालेलं आहे. आता मात्र काही थांबायचं नाही, पटकन ते मिश्रण घालायचं. इनो घातल्यानंतर मात्र थांबायचं कधीच नाही. म्हणून अगोदर ही सगळी पूर्वतयारी करून ठेवायची. पटकन उचलायचं आपण केक टीन आणि आपण जिथे स्टीमर ठेवला आहे तिथे जायचं. पाणी छान असं उकळलेलं आहे. आता ते आपण जो केक टीन आहे तो ठेवून द्यायचंय, झाकण लावायचं आणि 20 मिनिटासाठी त्याला सोडून द्यायचंय. आता गॅस मात्र इथे मीडियम ठेवायची, मोठी नाही आणि अगदी मंदही करायची नाही. आता इथे बघा आपला 20 मिनिटांनंतर अगदी परफेक्ट, काही भेगा पडलेल्या नाही, कुठेही तुटलेलं नाहीये, मस्त फुललेलं आहे. आणि तुम्हाला टूथपिक घालूनही दाखवते, अगदी क्लीन सुद्धा येते. म्हणजे आपला ढोकळा अगदी छान झालेला आहे. आता मात्र त्याला थंड करायचंय. जोपर्यंत थंड होतो तोपर्यंत मी गॅसवरती फोडणीचं भांडं ठेवलेलं आहे. फोडणी पात्रामध्ये तेल चांगलं गरम करायला ठेवायचं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायची आपण राई टाकायची. राई तडतडल्याशिवाय आपण कढीपत्ता किंवा हिरवी मिरची टाकायची नाही. राई तडतडली म्हणून हिरवी मिरची आपण कढीपत्ता टाकलाय. त्यानंतर काय करायचं माहितीये का, गॅस बंद करायची आणि लगेच हिंग टाकायचं. नंतर थोडेसे तीळ घ्यायचे, अर्धा चमचा किंवा छोटा 1 चमचा. थोडंसं ते त्या तेलामध्ये भाजू द्यायचंय. आता जरासा तो भाजला गेला की गॅस पुन्हा लावायची आपल्याला आणि गॅस लावल्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचे आपण पाणी. पाणी ह्यामध्ये तुम्ही अर्धी वाटी, मोठी असेल तर अर्धी घाला आणि छोटी असेल तर 1 वाटी घाला. अशा प्रकारे घालायचं. आता हे पाणी आपल्याला उकळायला द्यायचं. पाणी कच्चं ठेवायचं नाही. आता पाणी सुद्धा आपलं छान उकळलं गेले तर आपण ढोकळा पाहूया. ढोकळा पहा अगदी मस्त थंड झालेला आहे. थंड झाल्याशिवाय ढोकळा काढायचा नाही. थंड झाल्याशिवाय तुम्ही काढाल तर मात्र तो तुटून जाईल.
या ठिकाणी मी स्पॅच्युलाने साईडनी करते, पण त्याची गरज सुद्धा नाही, कारण का त्याच्या साईड सुद्धा अगदी व्यवस्थित निघालेल्या आहे. एखादा ताट प्लेट काही घ्यायचं, उलट करायचं त्याच्यावरती अशा प्रकारे, आणि केक टीन काढल्यावर तुम्हाला दाखवते बघा किती मस्त ढोकळा निघालाय. बटर पेपर सुद्धा त्याच्या आतमध्येच राहिला. म्हणजे हा ढोकळा अगदी परफेक्ट झालेला आहे. अगदी सुपर सॉफ्ट, अगदी मस्त जाळीदार असा ढोकळा बघा. सगळ्याच बाजूने तुम्हाला दाखवते किती छान झालेला आहे. आणि जास्त वेळही लागत नाही. अगदी 10 मिनिटात तुम्ही ढोकळा बनवू शकता. कोणी जरी पाहुणे आले ना तरी तुम्हाला वेळ लागणार, कधी तुम्हाला खावाच वाटला तरी तुम्ही बनवू शकता. मुलांना तर आवडेलच आवडेल. आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने, आणि लागतो सुद्धा चांगला, आणि अगदी हेल्दी सुद्धा आहे. म्हणजे त्याच्याने काही प्रॉब्लेमही होत नाही. तर बघा, आपण जितके लहान मोठे काही तुम्हाला तुकडे करायचे आणि सगळे आपण तुकडे काढून घेऊयात. काढताना तुम्हाला दिसत असेल किती हलका फुलका प्रमाणे आपले मस्त आपला जाळीदार असा आपला ढोकळा रेडी झालेला आहे. अशाच प्रकारचा ढोकळा आपण बाजारात आणून अगदी महागात आणतो, आणि तो इतका महाग आणण्यापेक्षा तुम्ही घरीच करून मुलांना द्या, अगदी त्यांना आवडेल, स्वतः सुद्धा खायला आवडेल. आता ही गरमागरम अगदी गरम अशी फोडणी त्याच्यावर टाकायची. या ठिकाणी तुम्ही त्याकडे जर खोबरं असेल ना ते सुद्धा थोडंसं टाकू शकता, छान लागतं. कोथिंबीर जराशी टाकू शकता. मी ते काहीच टाकलेलं नाही, फक्त फोडणी टाकलेली आहे. आणि मस्त असा आपला ढोकळा रेडी झालेला आहे. फोडणी टाकल्यामुळे काय होतं, ते पाणी अगदी शोषलं जातं, त्याच्यामुळे आणखीन तो नरम होतो. आणि असा मस्त असा त्याच्याबरोबर मी चटणी ठेवलेली आहे पुदिन्याची. जर तुम्हाला खमणची चटणी हवी असेल, खमण ढोकळ्याची, तर मला नक्की कॉमेंट्स करून सांगा, मी ती तुमच्याकडे शेअर करेन. कशी वाटली रेसिपी, तुम्हाला आवडली का? बघा, तुम्हाला हातातही घेऊन दाखवले किती जाळीदार ढोकळा रेडी झालाय. जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, प्रत्येकांकडे शेअर करा. माझे शॉर्ट व्हिडिओ पाहायला नक्की विसरू नका. आणि आपण पुन्हा भेटायचं एका छानशा रेसिपी बरोबर.